नमस्कार मित्रांनो. करिअरच्या ग्रोथचे खूप वेगवेगळे मॉडेल्स असतात. त्यातलं एक महत्वाचं आणि गंमतशीर मॉडेल आहे वसई विरार करिअर ग्रोथ मॉडेल. आता वसई विरार हे जेव्हा मी शब्द वापरतो तेव्हा मला सुरुवातीला सांगितलं पाहिजे की वसई आणि विरारचा इतिहास मला माहिती आहे. वसई वसई आणि विरारचा मला आदर वाटतो, कारण वसई, विरार, नालासोपारा हे जे प्रदेश आहेत ते खूप अगदी शतकानुशतकांपासून महत्वाची ठिकाणं राहिलेली आहेत. उदाहरणार्थ नालासोपारा जो वसई आणि विरारच्या मध्ये आहे, त्याचं जुनं नाव शूरपणखा होतं आणि तो अतिशय महत्वाचं असं ठाणे होतं. म्हणजे तिथून जलवाहतूक वगैरे खूप मोठ्या प्रमाणावर चालायची. त्यामुळे हे अतिशय महत्वाचं आहे की मी जेव्हा वसई विरार करिअर ग्रोथ मॉडेल म्हणतो तेव्हा मला वसई विरारची चेष्टा करायची असं अजिबात होत नाही. मला हे फक्त उदाहरण द्यायचं आहे की वसई विरार एका वेस्टर्न, आपली मुंबईमध्ये लोकलच्या 3 मेन लाईन्स आहेत, त्या मेन लाईन्सवरचं, वेस्टर्न लाईनवरचं ते एक महत्वाचं स्टेशन आहे, म्हणून त्याचा आपण वापर करतोय. आणि त्यामुळे वसई विरारच्या एरियामध्येच नवीन जे डीप सी पोर्ट आता डेव्हलप करतायत भारत सरकार, वाढवण, ते पण त्याच एरियामध्ये आहे. त्यामुळे जलवाहतुकीच्या दृष्टीने किंवा व्यापार उद्यमाच्या दृष्टीने शूरपणखा किंवा सोपारा किंवा नालासोपारा किंवा वसई विरार हा एरिया अगदी पोर्तुगीज, फ्रेंच लोकांच्या काळापासून अतिशय महत्वाचं ठरलेलं आहे. त्यामुळे त्याचा आदर आणि त्याचा इतिहास अगदी मान्य केलाच पाहिजे. आपण फक्त गावाचं नाव रेफरन्ससाठी वापरतो असं म्हणता येईल. तर मी जेव्हा म्हणतो वसई विरार करिअर ग्रोथ मॉडेल, मला थोडंसं बॅकग्राऊंड एक्सप्लेन करावं लागेल. कारण मुंबईमध्ये 3 लोकलच्या मेन लाईन्स आहेत. वेस्टर्न लाईन चर्चगेट टू विरार, त्यानंतर सेंट्रल लाईन VT म्हणजे CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याणच्या पुढे 2 फाटे फुटतात. आणि तिसरी लाईन, महत्वाची लाईन म्हणजे हार्बर लाईन, म्हणजे CSMT किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल. आणि चौथी लाईन आहे ती ट्रान्स हार्बर लाईन आहे, जी नेरूळ ते ठाणे असं कव्हर करते. आता वसई विरारचं हेच का घेतलं मी, कारण वेस्टर्न लाईनवरची गर्दी जी आहे ती आपल्याला माहिती आहे. खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी असते वसई विरार वेस्टर्न लाईनवर. आणि त्याचबरोबर ती वेस्टर्न लाईन ही अतिशय वेल ऑर्गनाइज्ड आणि सिस्टमॅटिक लोकल ट्रेनची सिस्टीम आहे, असं इतरांची तुलना केली तर. त्यामुळे नवीन ज्या गाड्या येतात, लोकल ट्रेन्स किंवा कंपार्टमेंट्स किंवा बोगीज, त्या सुरुवातीला वेस्टर्न लाईनच जातात आणि तिकडे सगळ्यात जास्त प्रवाशांचा लोड असतो असं म्हणता येईल. आणि सगळ्यात जास्त डिसिप्लिन्ड आणि ऑर्गनाइज्ड आणि प्रोफेशनल लाईन पण तीच आहे असं पण म्हणता येईल. त्यामुळे आणि त्यामुळे हे आपण वेस्टर्न लाईनचं उदाहरण घेतोय. तर वेस्टर्न लाईन ही साधारण चर्चगेट ते वसई विरार हे 60 किलोमीटरचं अंतर आहे. आता हे कारण घ्यायचा मुद्दा असा की तिकडे गर्दी खूप असते आणि ते खूप अतिशय वेल मॅनेज आहे. परंतु जो ट्रेनचा जो स्ट्रक्चर असतो त्याच्यामध्ये आता सुरुवातीला जुने जे बोगीज आहेत त्याच्यामध्ये 3 सीट असायचे दोन्ही बाजूला आणि मध्ये पॅसेज असायचे, त्याच्यामध्ये लोक पॅसेंजर्स उभं राहायचे. आता ते चेंज करून त्यांनी 2 सीटर बेंचेस दोन्ही बाजूला ठेवलेत आणि मध्ये पॅसेंजर्स उभे राहावे जास्तीत जास्त म्हणून मोकळा पॅसेज ठेवलाय. तर हे उदाहरण द्यायचं कारण असं की अगदी सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही जर वसई विरार ट्रेन पकडली तर तुम्हाला अंधेरी, बांद्रा, अंधेरी, बोरिवली या स्टेशनवर उतरता येत नाही, कारण एकदा तुम्ही आतमध्ये गेले ही गर्दीच एवढी प्रचंड असते की बाहेर तुम्हाला येता येत नाही. त्यामुळे जर तुम्हाला वसई विरार पकडून अंधेरी, बोरिवली उतरायचं असेल तर एकच मार्ग असतो, तो म्हणजे चुकीच्या बाजूला, चुकीच्या पटरीवर उतरणं, जे अतिशय धोकादायक आणि इलिगल आहे. नियमात बसत नाही ते, तरी पण काही व्यक्तींना असं करावं लागतं कारण ते चुकलेले असतात. त्यामुळे सांगायचा मुद्दा, वसई विरार ते चर्चगेट हे जी वेस्टर्न लाईनची जी सेवा आहे लोकल, ती अतिशय त्याच्यावर अतिशय मोठ्या प्रमाणावर पॅसेंजर्सचा लोड असतो नेहमी. त्यामुळे कसं, आणि ग्रोथ मॉडेल म्हणजे काय, एखाद्या ठिकाणी आपण जॉब करायला लागल्यानंतर, एखाद्या ठिकाणी आपल्याला पुढची मिळाल्यानंतर, एखाद्या ठिकाणी आपण व्यवसायाला किंवा उद्योगाला किंवा नोकरीला सुरुवात केल्यानंतर पुढच्या 30-40 वर्षामध्ये आपली काय प्रगती होते, त्यासाठी काय काय वेगवेगळ्या टॅक्टिक्स वापराव्या लागतात, त्याचं हे पॅरलल अनालॉजी आपल्याला वापरता येईल. कारण जर मला समजा चर्चगेटला तुफान गर्दी असते, काही लोक चर्चगेटमध्ये सीट मिळत नाही. आणि महत्वाची गोष्ट, कुठल्याही मुंबई लोकलमध्ये विंडो सीट मिळणं हा सुखाचा परमोच्च बिंदू असतो. कारण मुंबईचं वातावरण तुम्हाला माहिती आहे, हॉट अँड ह्युमिड असतं, त्यामुळे खूप प्रचंड गरमी आणि उकाडा असतो. त्यामुळे विंडो सीट मिळाली तर वारा मस्त लागतो आणि वर फॅन पण असतात. आता AC लोकल आल्यामुळे हे थोडंसं कमी झालंय, पण AC लोकांची संख्या खूप कमी आहे. त्यामुळे विंडो सीट मिळणं हा मुंबईमधल्या लोकल प्रवाशांच्या सुखाचा परमोच्च बिंदू असतो. मग ही विंडो सीट मिळवण्यासाठी चर्चगेट वरून जी लोकल सुरू होते ती विंडो सीट मिळावं म्हणून काही जे अनुभवी आणि काही जे
खूप अम्बिशियस लोक असतात, सुखवस्तू सो टू से, ते मुंबई सेंट्रलवरूनच रिटर्न मारतात. मुंबई सेंट्रलवरून चर्चगेटला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसतात, तर उलट्या दिशेने जातात, विंडो सीट मिळवतात आणि नंतर चर्चगेट पासून ते वसई विरारला जातात. असं पण करतात काही लोक. त्यामुळे चर्चगेट स्टेशनवर उभे असलेल्या प्रवाशांना विंडो सीट मिळणं हा भाग्याचा क्षण असू शकतो किंवा परमोच्च बिंदू असतो, त्यामुळे ते मिळत नाही. मग समजा आपण जे चर्चगेटला आपल्या करिअरची सुरुवात केली वसई विरार लोकलमध्ये आणि आपल्याला माहिती आपल्याला विरारला जायचंय किंवा त्याच्या पुढे जायचंय, डहाणूला वगैरे जायचंय, तर सांगायचा मुद्दा असा की वसई चर्चगेटच्या स्टेशनवर तुम्ही जेव्हा स्टेशनमध्ये ट्रेनमध्ये पाय टाकता तेव्हा तुम्हाला मारामारी करत एंट्री होतो तुमचा वगैरे वगैरे, त्याची तरी एंट्री मिळते आणि तुम्हाला उभं राहायला जागा मिळते. उभं राहायला जागा पण हालचाल न करता मिळते, कारण तुमच्या खिशामधून रुमाल काढत असेल तर तो तुम्हाला जमत नाही, कारण एवढे लोक शेजारी उभे असतात. त्यामुळे तिथे मिळाल्यानंतर मग आपण पॅसेजमध्ये जातो. जसं जसं पुढे स्टेशन जातात तसे आपण त्या उभे राहिलेलो आहोत तो पॅसेजमध्ये किंवा 2 सीटच्या मधली जे अंतर असतं त्याच्यामध्ये जातो. त्यानंतर आपण जसे दादर बांद्रा वगैरे क्रॉस करतो तसे त्याच्यामधून मग जे प्रवासी आहेत ते उतरणारे किंवा बाहेर पडणारे हळूहळू बाहेर येतात आणि मग आपण जे उभे असतो पॅसेजमध्ये तर त्याला चौथी सीट मिळते. म्हणजे 3 सीटरच्या बेंचवर चौथा हाफ बसतो. 3 अगदी चौघांची पण थोडी गैरसोय होते, पण चौथा बसतो. चौथी सीट मिळते आपल्याला. करिअरमध्ये पण 5-10 वर्षानंतर आपल्याला चौथी सीट मिळते ऑफिसमध्ये किंवा थोडंसं प्रमोशन मिळतं. त्यानंतर ज्या पुढे तुमच्या आधी बसलेले पहिल्या 3 पैकी जर कोण उतरून गेला तर तुम्हाला तिसरी सीट मिळते. पुढे जसं तुम्ही अंधेरी बोरिवली क्रॉस कराल तसे. त्यानंतर जर परत उठून गेला कोण दुसरा किंवा पहिला, तर तुम्हाला तिसऱ्याचा दुसरा होतो, दुसऱ्याचा पहिला होतो. अशा रीतीने तुम्ही चर्चगेटला जे चौथ्या सीटवर बसलेला असता, अगदी थोडंसं दुःखदायक प्रकार आहे तो. तर तिथून तुम्ही तो तिसरा दुसरा पहिला अशी विंडो सीट मिळते आणि अनफॉर्च्युनेटली विंडो सीट मिळेपर्यंत तुमची वसई किंवा विरार आलेलं असतं. त्यामुळे सांगायचा मुद्दा करिअरमध्ये पण जर तुम्ही एकाच ठिकाणी राहिलो, वसई विरार करिअर ग्रोथ मॉडेल म्हणजे काय, एकदा कंपनीमध्ये जॉईन केलो, एकदा चर्चगेट विरार लोकल पकडली की ती बदलायची नाही, तिथेच उभं राहायचं. मग आपल्या आधीचे लोक जसे उतरतील, पुढे जातील, प्रमोट होतील, जॉब चेंज करतील, बाहेर पडतील, तसे आपल्याला ती विंडो सीट मिळायची चान्सेस वाढतात आणि मग शेवटी वसई विरार जेव्हा आपण पोहोचणार असतो तेव्हा आपल्याला विंडो सीट मिळते. हे वसई विरार करिअर ग्रोथ मॉडेल आहे. अशी भरपूर मंडळी मी आजूबाजूला पाहिलेली आहेत जे एका ठिकाणी लागले की तिकडेच ते चिकटून असतात आणि मग वसई विरार करिअरची शेवट होईपर्यंत ते त्या कंपनीमध्ये ग्रो करतात. आणि जसे लॉ ऑफ ॲट्रिशन जो असतो कंपनीमध्ये, बाकीची मंडळी जेव्हा सोडून जातात तेव्हा आपली आपोआप प्रगती होते, कारण आपण तिथेच आहोत. आपण फक्त वाट बघतोय की पुढची सीट मला रिकामी कधी होईल आणि मग मी कधी बसेन असा. आता हे जे वसई विरार करिअर ग्रोथ मॉडेल आहे त्याचे काही प्रोज अँड कॉन्स पण आहेत. प्रो असं आहे की तुम्हाला एकाच कंपनीमध्ये काम करत असल्यामुळे आपल्याला सगळी लोक माहिती आहेत, आपण काम कसं नाही करायचं हे पण माहिती आहे, आपण काम केलं नाही तरी ते आपलं कसं आहे दाखवायचं हे पण माहिती आहे. आणि तुम्ही 5, 10, 15, 20 वर्ष कंपनीमध्ये काढता तेव्हा बाकीचे मंडळी पण तुम्हाला ओळखतात, त्यामुळे ते पण एका ठराविक लेवल नंतर तुमच्यावर प्रेशर टाकत नाही. तुमचे जे डिसिजन मेकर्स किंवा इन्फ्लुएन्शियल पीपल आहेत ऑफिसमध्ये, त्यांच्याशी मालक वगैरे यांच्याशी पण चांगली ओळख होते. त्यांना माहिती आहे हे वर्षानुवर्ष आपल्याकडेच आहेत, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. त्यामुळे काही लक्झरीज किंवा काही कन्व्हिनियन्स किंवा काही अम्युनिटीज एक्स्ट्रा मिळतात. त्यामुळे हा डिस्काउंट्स म्हणता येईल असं म्हणता येईल. त्यामुळे हे जे ग्रोथ मॉडेल त्याच्यामध्ये एकाच कंपनीमध्ये एकाच ट्रेनमध्ये आपण चढल्यानंतर शेवटचा स्टॉप येईपर्यंत त्याच ठिकाणी राहिल्यानंतर हळूहळू आपल्याला विंडो सीट मिळण्याचे चान्सेस वाढत जातात. याचा असा आहे, कॉन्सिक्वेन्स असा आहे की याच्यामध्ये आता सध्याच्या पार्लन्समध्ये तर एखाद्या कंपनीमध्ये जर तुम्ही 3, 4, 5 वर्षापेक्षा जास्त काम करत असाल तर तुम्हाला लेझी किंवा तुम्ही महत्वाकांक्षी नाही आहात असं समजलं जातं. मला एक ग्रस्त IBMचे भेटले होते काही दिवसांपूर्वी. तर त्यांनी 12-14 वर्ष काम केलं IBM मध्ये आणि ते म्हणाले की आय एम ऑलमोस्ट फर्निचर इन द कंपनी. म्हणजे मी आता कंपनीमध्ये फर्निचर झालोय, लोक येतात जातात, मी तिकडेच आहे. सांगायचा मुद्दा हे जो कॉन्सिक्वेन्स आहे वसई विरार करिअर ग्रोथ मॉडेलचा हा आहे की आपली बाकीच्या बाहेरच्या इंडस्ट्रीमध्ये आपलं ज्या लेस अम्बिशियस किंवा लेझी किंवा कम्फर्ट झोन मध्ये असलेला अशी एक ओळख होऊ शकते पॉसिबली. पण तुम्ही जर क्लिअर असाल की आपल्याला विरारलाच जायचं आणि वसईलाच जायचंय तर मग काही हरकत नाही, तुम्ही उभे राहू शकता तिकडे आणि जसे तुमच्या आधीचे पॅसेंजर्स होतील तशी तुम्हाला प्रगती करता येईल वगैरे वगैरे. आता याला पॅरलल ट्रॅक असं पण आहे की वसई विरार लोकलला पण पॅरलल ट्रॅक तुम्हाला लवकर पोहोचायचं असेल तर बाकीचे काही उद्योग करता येतात. काही लोक हेलिकॉप्टरची राईड घेतात, काही लोक वेस्टर्न फ्रीवे वापरतील, असं काहीतरी करून त्याच्यामध्ये मल्टिपल वेज अँड मीन्स आहेत लवकर पोहोचण्याचे. परंतु जर वसई विरार करिअर ग्रोथ मॉडेल आपल्या करिअरच्या प्लॅनिंगला सूट होत असेल तर ते फॉलो करण्यामध्ये काही
चुकीचं किंवा बरोबर असं म्हणता नाही येत. एक प्रॅक्टिकल वे ऑफ लाईफ आहे. त्यामुळे हा या वसई विरार करिअर ग्रोथ मॉडेल पण आपण त्या दृष्टीने पाहिलं पाहिजे. काही लोकांना तो पटतो, काही लोकांना आवडतो, काही लोक ते नेहमी करतात आयुष्यभर आणि काही लोकांना नाही आवडत. काही लोक ट्रेन चेंज करतात किंवा वेस्टर्न लाईन कम्प्लिटली चेंज करून स्वतःची गाडी वापरतात किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट इतर वापरतात किंवा हेलिकॉप्टर राईड घेतात किंवा पोलीस प्रोटेक्शनमध्ये जातात. असं काही करता येऊ शकतं. त्यामुळे सांगायचा मुद्दा, एक करिअर ग्रोथ मॉडेल आपल्याला डिस्कस करायचं होतं आणि वसई विरार हे फक्त रेफरन्स आहे. वसई विरारमध्ये माझे भरपूर मित्र राहतात आणि त्याच्या हिस्टॉरिकल कॉन्सिक्वेन्स आणि इम्पॉर्टन्स मला खूप अतिशय महत्वाचं वाटतं आणि ते त्याच्या फ्युचरमध्ये पण त्याचं लोकेशनच असं आहे, सुरपरका किंवा सोपारा किंवा नालासोपारा, हे त्याचं फिजिकल जिओलॉजिकल किंवा पॉलिटिकल लोकेशन इतकं महत्वाचं आहे की मुंबईमुळे ऍक्च्युली त्याचं महत्व कमी होतं, परंतु ते अल्टिमेटली डीप सी पोर्ट असल्यामुळे ते लवकर उदयाला येणारच आहे. त्याबद्दल काही वाद नाहीये. त्यामुळे वसई विरार करिअर ग्रोथ मॉडेल जर आपल्याला पचत असेल, सुचत असेल, झेपत असेल तर आपण ते 100% फॉलो केलं पाहिजे. धन्यवाद.